नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या टॉपर्स कट्टामध्ये. रेल्वेकडून सगळ्यात महत्त्वाची ॲडव्हर्टाईज असिस्टंट लोको पायलटची RRBची आलेली आहे. टेक्निशियनची अजून यायची आहे, ती पण आता येईल असं वाटत आहे. तर CEN नंबर 124 ॲडचा नंबर आहे. सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस. आता ॲड जरी सेंट्रलाइज आहे पण रिक्रुटमेंट सेंट्रलाइज नाही आहे. जे काही RRBs दिलेले आहे आपल्याला त्या RRBsच्या अकॉर्डिंग रिक्रुटमेंट होणार आहे. आता ITIचे काही विद्यार्थी असतील त्यांना माहीत असेल किंवा डिप्लोमाचे जिल्ह्यावाईज जसं होते आपल्या इथे तसं. तर असिस्टंट लोको पायलटच्या वॅकन्सी आहे. सगळ्यात महत्त्वाची डेट्स तर 20 तारखेपासून फॉर्म चालू होणार आणि 19 तारखेपर्यंत फॉर्म राहणार, म्हणजे 1 महिना. 19 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत. पण तुम्ही 19ची वाट नका बघू. जेवढ्या लवकर फॉर्म निघाला आहे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नसतील, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, सेंट्रल गव्हर्नमेंट, ओके, हे सगळे काही जे काही डॉक्युमेंट असतील ते काढून घ्या. आणि उत्पन्नाचा दाखला, जर तुमचं उत्पन्न कमी असेल 50,000च्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न असेल तर उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. तुम्हाला फीमध्ये कन्सेशन आहे. त्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन मॉडिफिकेशनची डेट दिलेली आहे, ती आहे 20/2/2024 ते 29/2/2024, म्हणजे 10 दिवस त्यानंतर मॉडिफिकेशनसाठी. पण मॉडिफिकेशनचं काम पडता कामा नये, कारण की मॉडिफिकेशनची 250 रुपये स्पेशल फी वेगळी आहे जी रिफंडेबल नाही आहे. ठीक आहे. आता पोस्ट असिस्टंट लोको पायलट आहे, तसं माहीतच आहे, व्हिडिओ ज्यांना बघितला आहे. फक्त यामध्ये चेंजेस काय आहे ते आपण बघूया यावेळी. इनिशियल पे 19,900 बेसिक पेमेंट आहे, म्हणजे तुमची सॅलरी आणि अलाउन्सेस पकडून 40,000 to 45,000 अप्रॉक्सिमेट सॅलरी जाणार. मेडिकल स्टँडर्ड A1 ग्रेडचं पाहिजे. एज 18 ते 30 वर्ष आहे. आणि याच्यासोबतच 18 ते 30मध्ये जर तुमचं ॲप्रेंटिस किंवा कॅटेगरी आहे तर रिलॅक्सेबल एज आहेत, ते समोर बघू शकता. टोटल वॅकन्सी 5,696 वॅकन्सी आहे, सगळे RRB मिळून. पण तुम्हाला कोणत्याही एकाच RRBला अप्लाय करता येते. त्यामुळे कोणत्या RRB किती जागा आहे, आपला अभ्यास किती आहे ते पण आपल्याला अप्लाय करायचं. आता फायनल रिझल्ट ज्यांचा लागायचा आहे, ITIचा, डिप्लोमाचा, इंजिनिअरिंगचा, जे काही असेल, त्यांनी हा फॉर्म भरू शकणार नाही. त्यांचा रिझल्ट या लास्ट डेटपर्यंत जर लागत असेल तर ठीक आहे, पण नाही लागत असेल तर ते हा फॉर्म नाही भरू शकत. दुसरी गोष्ट की तुम्ही फक्त एकाच RRBला अप्लाय करू शकता कोणत्या पण, आणि फक्त एकच अप्लिकेशन पर कॅन्डिडेट तुम्ही करू शकता. जर त्यांना माहीत पडलं की तुम्ही 2 वेगवेगळ्या RRBला अप्लाय केला आहे तर तुमचे दोन्ही अप्लिकेशन कॅन्सल होईल आणि तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. त्यामुळे हा सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही फक्त एकाच याला अप्लाय करा. त्यानंतर एज. आता एज आपण बघितलं की 18 ते 30 आणि बाकी रिलॅक्सेशन. आणि मेडिकल फिटनेस लोको पायलटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आईज फिटनेस. ठीक आहे, विजन, कलर ब्लाइंडनेस एक्सेट्रा. तर ते तुम्ही एकदा बघून घ्याल, जाऊन चेकअप करून घ्या. डॉक्टरकडे जाऊन एकदा त्याबद्दल पण चेकअप करून घ्या. याच्यात दिलेलं आहे शेवटी ॲडव्हर्टाईजच्या. या ॲडव्हर्टाईज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच. आता याच्यातले फक्त आपण महत्त्वाचे पॉईंट बघूया की काय आहे, फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला माहीतच आहे, फॉर्मचे व्हिडिओ येतीलच. आता शॉर्टलिस्टिंग कशी होणार आहे कॅन्डिडेटची सेकंड स्टेज CBTसाठी. आता जो हे आहे ना ते आपण बघूया, CBT1, CBT2 वगैरे. तर सेकंड स्टेजसाठी जे शॉर्टलिस्टिंग आहे ते RRB वाईज होणार. म्हणजे आता एखाद्या RRBत जर 300 जागा असेल, फॉर एक्झाम्पल सिकंदराबाद RRB आहे आणि 300 जागा आहे, तर 300च्या 15 पट ते सेकंड स्टेजसाठी घेतील, म्हणजे शॉर्टलिस्ट करतील. आणि मार्क्स जे आहे ते नॉर्मलाइज पण होतील. ठीक आहे, नॉर्मलायझेशन तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे होतं ते. पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे सगळ्याच. 1/3चं निगेटिव्ह दिलेलं आहे यांनी, म्हणजे जास्त आहे निगेटिव्ह मार्किंग, 33.33%. CBT1 आणि CBT2साठी. पण जी सायकोमॅट्रिक टेस्ट आहे CBATसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही राहणार. तुम्हाला ALPचं सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंगसाठी जावं लागेल आणि तिथे तुम्हाला फक्त स्टायपेंड मिळेल, सॅलरी मिळणार. पोस्टिंग तुम्ही ज्या RRBत अप्लाय करणार त्या RRBत तुम्हाला पोस्टिंग मिळेल. ठीक आहे, आणि 5 ते 10 वर्ष नंतर तुम्हाला ट्रान्सफर भेटेल, असं त्यांनी दिले. आता SC/ST कॅन्डिडेटसाठी फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे की तुम्हाला स्लीपर क्लास रेल्वे पास SC/ST कॅन्डिडेट्सला रिक्वेस्ट तुम्ही केलं, त्यांना काय फॉर्ममध्ये असेल प्रॉबॅबली, किंवा मेल टाकायचं असेल, तर आता ते माहीत पडणार एकदा झाल्यावर. तर तुमच्या कॉल लेटरमध्येच त्याची अरेंजमेंट केल्या जाईल आणि तुम्ही CBT सगळ्या टेस्ट वगैरे जायसाठी तुम्हाला स्लीपर क्लासमध्ये फ्रीमध्ये जाणं येणं राहील दोन्ही साईडचं, तुमच्या लोकेशनपासून सेंटरपर्यंत.
ऑनलाईन अप्लिकेशन हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या की ऑनलाईन अप्लिकेशन क्लोजिंग डेटच्या खूप अगोदर भरा, कारण की शेवटी वेबसाईट क्रॅश होते आणि मग फॉर्म भरला जात नाही. इथे त्यांनी फोन नंबर पण दिला आहे की काही प्रॉब्लेम आला असेल तर त्यासाठी, आणि हेल्प पण दिलेली आहे, ईमेल आय डी हेल्पसाठी. आता मेडिकल फिटनेसचे स्टँडर्ड बघा की A1 मेडिकल फिटनेस पाहिजे, फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट. आता या ज्या गोष्टी आहे ना, एकदा डॉक्टरकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता, किंवा तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जा, तिथे पण तुम्हाला या गोष्टी चेक करून मिळेल की तुमचं डिस्टन्स विजन 6x6 आहे की नाही, नियर विजन, हे त्यांना दाखवा. हा जो कॉलम आहे ना, गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या डॉक्टरला दाखवा, ते तुम्हाला 10 रुपयाच्या चिठ्ठीवर सर्व सांगेल. लॅसिक सर्जरी ज्यांनी केली आहे डोळ्यांसाठी, आपलं विजन करेक्ट करायसाठी, किंवा अजून काही सर्जिकल प्रोसिजर जर झाल्या असेल तर ते याच्यासाठी इलिजिबल नाही आहे. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याचं डिक्लेरेशन द्यावं लागेल, आणि जर तुम्ही मेडिकल टेस्टमध्ये हे झाले तर तुम्हाला ते तसंही काढून टाकणार. एज लिमिट 18 ते 30 आहे, माहीत आहे. SC/ST कॅन्डिडेटला 5 वर्ष वर म्हणजे 35 वर्ष होईल. OBCला नॉन क्रिमिनलला 3 वर्ष होईल. नंतर एक सर्व्हिसमॅन, अगोदर जे जॉब करत होते, ॲप्रेंटिस ज्यांनी कंप्लीट केलेली आहे वयाच्या 25 वर्षाच्या अगोदर, त्यांना पण इथे ओपनलाच 35 वर्ष आहे, OBCला 38 वर्ष आणि SC/STला 40 वर्ष असं त्यांनी दिलेलं आहे की ज्यांची ॲप्रेंटिस झालेली आहे तर ते या वयोमर्यादेत येतील. अप्पर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे 18 ते 30च्या याच्यात नॉर्मली जे विदाऊट रिझर्वेशन असेल, समजा कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन न घेता 18 ते 30चा जो एज ग्रुप दिला आहे, तर 1994 ही ओपनसाठी दिलेली आहे, OBCसाठी 1991, SC/STसाठी 1989. आणि कोण अप्लाय करू शकतं, तर आता 2001 जुलै 2006च्या अगोदर ज्यांचा जन्म झाला आहे ते अप्लाय करू शकतात. SC/ST OBC नॉन कॅन्डिडेट अप्लाइंग अगेन्स्ट ओपन वॅकन्सीज विल नॉट गेट एनी एज रिलॅक्सेशन. म्हणजे जर तुम्ही ओपनसाठी अप्लाय केलं तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटणार नाही. पण तुम्ही सर्व टाका त्यात, कारण की असं नाही आहे की तुमचं ओपनचं जागा तिथे आहे तर तुम्ही त्याच्यासाठी क्वालिफाय नाही होणार जर तुम्ही कॅटेगरीतून भरला तर. आता आहे एक्झामिनेशन फी. तर खूप चांगलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वे, आपण असं म्हणू शकतो सध्या तरी, कारण आपल्या राज्य सरकारसारखं 1000 रुपयाची फी घ्यायचं काम हे करत नाही. यांनी 500 रुपयाची फी दिलेली आहे ओपन कॅन्डिडेटसाठी, ज्यातला जर तुम्ही पहिला पेपर दिला स्टेज 1चा CBT तर तुमचे 400 रुपये तुम्हाला रिफंड भेटतील. आणि 250 रुपये दिलेले आहे त्यांनी SC/ST, एक सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, इकॉनॉमिकली बॅकवर्ड. आता ही EWS नाही आहे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड म्हणजे याला OBC किंवा EWSमध्ये कन्फ्यूज नका होऊ. EBCसाठी ते आपण बघूया समोर. त्यांचे पूर्ण 250 रुपये वापस होतील. ठीक आहे, म्हणजे ओपन कॅन्डिडेटला 100 रुपये फी राहील इफेक्टिव्ह, आणि बाकी कॅन्डिडेट्सला नॉर्मली 0 फी राहील. ठीक आहे, तर राज्य सरकारपेक्षा खूप चांगलं आहे. इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणजे काय, तर ज्यांचा फॅमिली ॲन्युअल इन्कम लेस दॅन 50,000 आहे, तुमचा उत्पन्नाचा जो दाखला आहे तहसीलदारापासून आपण जो काढतो त्याच्यावर जर 50,000च्या पेक्षा तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला 250 रुपये फी भरायची आहे आणि ती वापस मिळेल तुम्ही पे दिल्यानंतर. तर दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, रेव्हेन्यू ऑफिसर, तहसीलदारपर्यंत. त्याच्यासाठी तुम्हाला रिफंडसाठी बँकेचं नाव, अकाउंट होल्डर, अकाउंट नंबर, IFSC कोड, ते सगळं तुम्हाला फॉर्ममध्ये भरावं लागेल. आता यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो रिक्रुटमेंटची प्रोसेस कशी आहे. तर यावेळेस रिक्रुटमेंटची प्रोसेस अशी आहे की फर्स्ट स्टेज CBT1, सेकंड स्टेज CBT2 म्हणजे CBT1 CBT2 झालं, त्यानंतर CBAT कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट, ही म्हणजे सायकोलॉजी टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन. आता CBT1 स्क्रीनिंग एक्झाम आहे, त्याच्या मार्क्सचा काही संबंध नाही आहे. तुम्हाला CBT1मध्ये एक त्यांची बेस्ट जो आहे दिलेला त्यांनी की ओपनला 40%, OBCला 30%, SCला 30% आणि STला 25%, तर तुम्ही सेकंड स्टेजसाठी क्वालिफाय व्हाल. पण कधी जर तुम्ही त्या 15 टाईम्समध्ये याल, म्हणजे जेवढ्या वॅकन्सी आहे त्याच्या, तेव्हा मार्क्स फॉर CBT1 शॅल नॉट बी काउंटेड वाईल प्रिपेरिंग फायनल पॅनल. म्हणजे हे फक्त CBT2मध्ये जायसाठी टेस्ट आहे, याचा काही संबंध नाही बाकी याच्याशी. त्याच्यात पॅटर्न आणि सिलेबसमध्ये 60 मिनिटाचा पेपर आहे, 75 प्रश्न राहणार 1 मार्कासाठी आणि 1/3ची निगेटिव्ह मार्किंग राहणार. सिलेबस मॅथमॅटिक्स ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, नंबर सिस्टीम, बॉटमॉस, अल्जेब्रा, जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री,
जे काही आहे आपलं नॉर्मल, आणि मेंटल ॲबिलिटी म्हणजे हे रिजनिंगचे रिलेटेड आहे. याच्यात रिलेशनशिप, सिलोजिशन, जम्बलिंग, वेन डायग्राम वगैरे. त्यानंतर जनरल सायन्स आपलं नॉर्मल जे फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स 10वीपर्यंतच असतं ते, आणि जनरल अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेज येईल पूर्ण. CBT 2. CBT 2साठी नंबर ऑफ कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट CBT लिमिटेड टू 15 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज. तुम्हाला यात यायचं आहे 15 टाइम्समध्ये. म्हणजे जर 100 जागा असेल तर तुमचा नंबर कमीत कमी 1499 असला पाहिजे, तर तुम्ही CBT 2 देऊ शकता. ठीक आहे, त्या स्पेसिफिक RRBसाठी. आता हा एक पॉईंट आहे डीवाला, हा लक्षात ठेवा. फायनल पॅनल फॉर ALP विल बी प्रिपेअर्ड ओनली ऑन द बेसिस ऑफ मार्क्स अँड मेरिट ऑफ कॅन्डिडेट्स इन CBT 2 अँड CBAT. म्हणजे फक्त CBT 2 आणि CBATच्या याच्यावर तुमचं होईल. आता ते कसं होईल ते पण आपण बघूया. CBT 2मध्ये 2 पार्ट राहतील, पार्ट ए आणि पार्ट बी. टोटल 2 घंटे 30 मिनिटाचा पेपर राहील आणि 175 प्रश्न राहील. पार्ट एला 90 मिनिट मिळेल तुम्हाला 100 प्रश्नासाठी, आणि पार्ट बीला 60 मिनिट असतील 75 प्रश्नासाठी. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3ची, आणि नॉर्मलायझेशन होणारच आहे. पार्ट एचा मिनिमम 5% आहे, 40%. OBCसाठी 30, SCसाठी 30 आणि STसाठी 25. आता हे बघा, हे जे रेडमध्ये मी मार्क केलेलं आहे, ओनली द मार्क्स स्कोर्ड इन पार्ट ए शॅल बी काउंटेड फॉर शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट फॉर फर्दर स्टेजेस. तर याच्यात जे पार्ट ए आणि पार्ट बी आहे, यातला फक्त पार्ट एचा मार्क तुमच्या कामाचे आहे. पार्ट बी फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे. ठीक आहे, ते पण बघूया किती क्वालिफाईंग आहे. फक्त क्वालिफाय, जसं ट्रेड टेस्ट असते त्यासारखं. पण पार्ट एवर तुमची मेरिट लिस्ट लागणार, तुमचं सिलेक्शन पार्ट एवर होणार. प्रोव्हाइडेड दॅट कॅन्डिडेट इरिस्पेक्टिव्ह ऑफ कम्युनिटी इज लायबल टू सिक्युअर क्वालिफाईंग मार्क्स इन 35%. म्हणजे आता जो पार्ट बी आहे त्यामध्ये तुम्हाला 35% घेणं कंपल्सरी आहे. मग त्याचा काही संबंध नाही तुमचा. पार्ट बीमध्ये जर तुम्ही 35% घेतले तर मग बाकीचा काही संबंध नाही. पार्ट एचा स्कोअर महत्त्वाचा आहे. आता पार्ट एचा सिलेबस तोच आहे, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग. आता याच्यात थोडं ॲडिशन आहे इंजिनिअरिंगच्या याचं. आता ही इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंग लेवलचं नाही आहे. फिजिक्समध्ये जे काही नॉर्मल बेसिक असतात ते, IT लिटरसी, इलेक्ट्रिसिटी, बेसिक इलेक्ट्रिसिटी, लिव्हर, सिम्पल मशीन्स वगैरे, वर्क पॉवर, एनर्जी, मास, वेट, डेन्सिटी, वर्कशॉप, कॅल्क्युलेशन अँड सायन्सचा जो सब्जेक्ट होता IT यात, तेच. सिलेबस फॉर पार्ट बी. आता पार्ट बी जे 35% पाहिजे, तर क्वालिफाईंग पर्सेंटेज 35 दिलेलं जाईल. तर आपला ITचा जो काही सिलेबस असेल तो पार्ट बीचा आहे. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिशियन ट्रेड असेल तर इलेक्ट्रिशियनचा जो काही सिलेबस असेल, फिटर असेल, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग असेल, जे काही असेल ते, त्याचा कोर्स दिलेला आहे DGTच्या वेबसाईटवर. त्याच कोर्सनुसार तुम्हाला पडेल. ITI ट्रेड अप्रेंटिस क्वालिफिकेशन त्यांना त्याच्यानुसार द्यावं लागेल. आणि डिग्री डिप्लोमाचे जे काही कॅन्डिडेट असतील, डिग्री डिप्लोमा कॅन्डिडेट, त्यांना सिलेक्ट करायचं आहे ट्रेड्स. हे बघा, इथे खाली त्यांनी दिलेलं आहे डिग्री डिप्लोमावाल्यांसाठी. इलेक्ट्रिकलवाल्यांना या टाईपचं याच्यातलं चॉईस राहणार. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांना हे वाले सब्जेक्ट्स असतील. मेकॅनिकलसाठी फिटर, मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, डिझल, हिट इंजिन, मिल रेट मेंटेनन्स वगैरे, आणि ऑटोमोबाईलसाठी. तर त्यांना या प्रकारे सिलेक्ट करायचं आणि त्यावर पेपर येईल त्यांचा. क्वालिफिकेशन या प्रकारे, जर कोणाचा डिप्लोमा असेल या रिलेटेडच्या याच्यातला ग्रुपमधला, इलेक्ट्रॉनिक ग्रुप, इलेक्ट्रिकल ग्रुप, मेकॅनिकल ग्रुप किंवा ऑटोमोबाईल ग्रुप, याच्यातला एक तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि पेपर देऊ शकता. आता हे झालं पार्ट बी. पण हे फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे, म्हणजे 35% मार्क तुम्हाला भेटले पाहिजे. आता कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे CBAT ही आहे सायकोलॉजिकल टेस्ट. तर या सायकोलॉजिकल टेस्टमध्ये दिलेलं आहे त्यांनी, पार्ट एच्या मार्क्सवर तुम्ही याच्यात क्वालिफाय व्हाल, आणि 8 टाइम्स, म्हणजे जर 10 जागा असतील तर 80 पोरं ते घेतील CBAT 2साठी. त्यानंतर याच्यात दिलेलं आहे की इट्स मॅन्डेटरी टू क्लिअर इच टेस्ट बॅटरी सेक्शन ऑफ CBAT सेपरेटली टू क्वालिफाय. तर आता सायकोलॉजी टेस्ट आहे ते, याचं सगळं त्यांनी दिलेलं वेबसाईटवर. या वेबसाईटला तुम्ही जाऊ शकता. वर्टिकल्समध्ये ट्रॅफिक अँड सायकोलॉजीमध्ये सायकोलॉजी कॅन्डिडेट्स कॉर्नर, त्याच्यात तुम्हाला पूर्ण मिळेल की सायकोलॉजिकल टेस्ट कशी होते किंवा काय होते, किंवा यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ पण आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. आता फायनल जी मेरिट लिस्ट आहे, ज्यामधून सिलेक्शन होईल, ते होणार आहे 70% वेटेज विल बी गिवन फॉर मार्क्स ऑप्टेन इन पार्ट ए. म्हणजे जो पार्ट ए आहे CBT 2चा, CBT 2 पार्ट एला 70% मार्क्स, आणि CBATच्या याला 30%, असं तुमचं 100%चं हे करून त्यांचं सिलेक्शन होईल.
म्हणजे मेरिट लिस्ट लागेल. तर तुम्हाला सगळ्यात चांगलं परफॉर्म कुठं करायचं आहे, CBT पार्ट ए 70%मध्ये. ठीक आहे, याच्यात तुम्हाला सगळ्यात चांगलं परफॉर्म करायचं आहे. तर यानंतर हां, तुमच्याकडे जो फोटो तुम्ही आता अपलोड करणार आहे त्याच्या कमीत कमी 12 कॉपीज असणे आवश्यक आहे. 12 कॉपी तुमच्याकडे असल्या पाहिजे त्या फोटोच्या. तेच फोटो तुम्हाला लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरेसाठी. आता या वेबसाईट्स आहे वेगवेगळ्या RRBच्या. याच्यातल्या कोणत्याही एका RRBमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. जागा आहेच खाली दिलेले, मी दाखवतो तुम्हाला. मीडियम ऑफ एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला CBT 1 आणि CBT 2 साठी इंग्लिश, हिंदी आणि 13 रिजनल लँग्वेज, मराठी, ओडिया, पंजाबी जे काही असेल ते आहे. पण तुम्हाला CBAT साठी फक्त इंग्लिश किंवा हिंदी हे 2च ऑप्शन आहे. तर तुम्हाला मराठी कम्फर्टेबल असेल तर तुम्ही मराठीतून देऊ शकता, हिंदी असेल तर हिंदी, इंग्लिश असेल तर इंग्लिश. आता अप्लिकेशन मॉडिफिकेशनसाठी हे बघा, ₹250 ॲडिशनल फी. त्यामुळे अप्लिकेशन मॉडिफिकेशनचं काम पडणार नाही, याची काळजी घ्या. फ्री ट्रॅव्हल फॅसिलिटीज आपण बघितलं आहे की स्लीपर क्लास रेल्वेमध्ये तुम्हाला ते अप्लिकेशन देईल, तुम्हाला जाऊन तिथे तिकीट काढावं लागेल. ती प्रोसेस होईल. फॉर्म आल्यानंतर हे सर्व आपल्याला माहीत पडेल. हे बघा, नेम ऑफ पोस्ट असिस्टंट लोको पायलट. आता हे एज्युकेशनचं आहे दिलेलं. याच्यात पे 19,900, जे ऑलमोस्ट 45,000पर्यंत पगार देईल, 40-45,000पर्यंत. फिजिकल हँडिकॅपचे कोणताही याला सुटेबल नाही, कोणत्याही कॅटेगरीचं. ठीक आहे. आता मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन एक पाहिजे तुमचा ITI. इथे ट्रेड्स दिले आहे बघा, इथून फिटरपासून स्टार्ट होती एअर कंडिशनिंगपर्यंत आणि मेकॅनिकपर्यंत. एवढ्या ट्रेडमधून तुमचा ITI असणं आवश्यक आहे, किंवा 3 इयर्स डिप्लोमा मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज अबव विल ऑल्सो बी ॲक्सेप्टेबल इन लिeu ऑफ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्हाला त्या याच्यात जर हे असेल, यापैकी जर तुमच्याकडे डिग्री असेल तरी तुम्ही इलिजिबल आहे, असं त्याच्यात म्हटलेलं आहे त्यांनी. बाकी मग याच्यात जागा दिलेल्या आहे. आता यात जर जागा आहे ना, हे बघा तुम्हाला एक सांगतो मी. तर हे मुंबई आहेत, या जागा तुम्हाला राहतील एवढ्या, ही या झोननुसार आहे. आणि तुम्ही याच्यातल्या कोणत्याही एका याला अप्लाय करू शकता. मग मुंबईमध्ये अप्लाय केलं तुम्ही तर या तिन्ही याला इलिजिबल आहे. साऊथ सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, तिन्ही याला तुम्ही इलिजिबल आहे. मग याच्यात व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. जसं याला म्हणू शकतो आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि हे व्हर्टिकल. मग समजा तुम्ही OBC कॅटेगरीचे असेल आणि अहमदाबादला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमच्यासाठी 65 आणि 95 एवढ्या जागा आहेत. कारण की तुम्ही याच्यात पण इलिजिबल असतात, तुमचा स्कोअर जर तेवढा असेल तर. तर अशा प्रकारे या जागा आहे. तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. त्याचा उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.